पाणीपुरीसाठी आपण सिंपल रगडा कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय। रात्री मी 1 वाटी सफेद वाटाणे इथे भिजत घातले होते। रात्री भिजत घातल्यामुळे वाटाणे चांगले भिजले गेलेले। 2 मोठे बटाटे घेतलेले, त्याची साल काढून अशा आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या। नंतर ना कुकर घ्यायचा आहे, त्यामध्ये बटाटे आणि मटार दोन्ही घालून घ्यायचं। पाण्याचं प्रमाण त्यामध्ये किती ठेवायचं, वाटाणे आणि बटाटे बुडतील एवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये ठेवायचं। जास्त पाणी अजिबात घालायचं नाही। हळद, हिंग, मीठ आणि 1 चमचा तेल घालून आपल्याला 10 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं। पहिल्या 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती 10 मिनिटं शिजवायचे, म्हणजे व्यवस्थित मऊसूद असे वाटाणे शिजले जातात। मॅचरने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, जास्तही बारीक करू नका। काही मटार अखंड असेच राहिले पाहिजे, असे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं। 2 पळ्या तेल कढईमध्ये घातलेलं आहे। आलं, लसूण, हिरव्या मिरचीचा 1 चमचा ठेचा यामध्ये घातलेला आहे। गरम मसाला यामध्ये घालायचा आहे, धने पावडर आणि जिरी पूड, थोडीशी हळद, हिंग घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं पटकनी। आणि नंतर ना मटार आणि बटाटा इथे आपल्याला हा गरगट यामध्ये घालायचा आहे। नंतर ना थोडंसं लाल तिखट घाला, काळं मीठ घाला, चाट मसाला यामध्ये घाला, काळी मिरी थोडीशी घाला आणि कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून एक चांगली उकळी काढून घ्या। उकळी आल्याच्या नंतर ना बघू शकता या पद्धतीने आपण इथे पाणीपुरीसाठी छान असा ठेल्यावरती मिळतो त्या पद्धतीने चटपटीत असा आपण इथे रगडा बनवून घेतलेला आहे। रेसिपी आवडली, लाईक शेअर नक्की करा।